गंगापूजन विधीसाठी माझे थोरले चिरंजीव मकरध्वज, त्यांच्या सौभाग्यवती जयश्री आणि आमच्या सौभाग्यवती या ठिकाणी स्थानापन्न होतील. काका स्थानापन्न झालेले आहेत. आता या विधीला सुरुवात होत आहे. संततीहि सर्वत्रो विजयाः विजयप्रद एकास्मितो समागताः. दादा चमचा डाव्या हातामध्ये घ्या. आचम्य प्रत्येक वेळेला उजव्या हातातलं पाणी स्वतःच्या पोटामध्ये घ्यायचं आहे. आचम्य 3 पळ्या पाणी स्वतःच्या पोटामध्ये घ्या. आचम्य ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम माधवाय नमः. चौथ्या वेळेचं पाणी तामणामध्ये उजव्या हातावरून असं सोडून द्या. ओम गोविंदाय नमः पुनराचम्य. पुन्हा 3 पळ्या पाणी स्वतःच्या पोटामध्ये घ्या. ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम माधवाय नमः, ओम गोविंदाय नमः. 3 पळ्या पाणी घेतल्यानंतर चौथ्या वेळेचं पाणी सोडून द्या. ओम गोविंदाय नमः. नेत्रोदक स्पर्शाः नेत्र आचम्य. 5ही बोट तांब्यामध्ये बुडवा. दोन्हीही डोळ्याला पाणी लावून घ्या. तुमचा उजवा त्यांच्या शरीराला कुठेही लावला तरी चालेल. नेत्रोदक स्पर्शाः नेत्र आचम्य. तिघांनी पण दोन्ही हात जोडा, डोळे झाका. आपल्या कुलस्वामीचं नाव श्रद्धेनं मनामध्ये 2 वेळेला घ्या. ओम केशवाय नमः, नारायणाय नमः, माधवाय नमः, गोविंदाय नमः, मधुसूदनाय नमः, त्रिविक्रमाय नमः, वामनाय नमः, श्रीधराय नमः, ऋषिकेशाय नमः, पद्मनाभाय नमः, गोविंदाय नमः, हरये नमः, कृष्णाय नमः. प्रणवश्य परब्रह्म ऋषीः परमात्मा देवताः. ओम दैवी गायत्री छंदः अग्नि वायव्य दिव्य बृहस्पतीः वरुणेन्द्र विश्वदेवताय नमः. निर्माल्यार्पणामसुः काश्यपीयतमोनि सर्व पापहरं शुद्धोदकार्थे कुर्तर्तं समर्पयामि. अगच्छ देवदेवस्य देवराशे जगद्वरे क्रिया माया पूजा ग्रहाणवे देवताश्मास्तु नामनि कृतप्राकृतः देवताश्माभ्यो नमः. प्राणायामे योगः देवताभ्यो नमः. भर्गदेवस्य धीमहि धियो प्रचोदयात्. अस्य श्री प्रथमदिनाः भूमिपूजनं जगर्षस्माभ्यो नमः. नामनि कृतप्राकृतः देवताभ्यो नमः. दादा चमचानी जमिनीवरती सोडा. तथा प्रमाणः देवताभ्यो नमः. प्राणायामे विनियोगः देवताभ्यो नमः. भूमिपूजनं जगर्षस्माभ्यो नमः. नासिदाभ्यो नमः. नामी कृपाकृतः देवताभ्यो नमः. वहिणी हरिद्रा कुंकुमम. पहिली हळदी नंतर कुंकू सोडलेल्या पाण्यावर तिथं सोडा. ओम देवताभ्यो नमः. हरिद्रा कुंकुमम सौभाग्यद्रव्यम परिमलद्रव्यान्ते. ओम चंदनम धूपोयम रतकदयामि शुभ पुण्यतीर्थो. मातुश्री बेलाचं 1 पान, 1 तुळशी. नामी कृपाकृतः देवताश्माभ्यो नमः. प्रणयामि विनियोगः वरविद्वसति ध्येयनोर्जिताश्माभ्यो नमः. ओम रद्वचनादिवचनवचनञ्जगर्षस्माभ्यो नमः. नाशनाभ्यो कृपाकृतः देवताश्माभ्यो नमः. प्रणयामि विनियोगः वरविद्वसति ध्येयनोर्जिताश्माभ्यो नमः. प्रतिवचनादिवचनाः वचनञ्जकरिषे. जिथं हळदी कुंकू सोडलं तिथं ते बेलाचं पान फूल तुळशी ठेवा. तथाप्रमाणे शेंडा तुमच्याकडे करायचा. तथाप्रमाणे देवताश्माभ्यो नमः. नामी कृपाकृतः देवताश्माभ्यो नमः. प्रणयामि विनियोग. 1 दुर्वा द्या. तथाप्रमाणे देवताभ्यो नमः. दुर्वांकृत्य नामी कृपाकृतः देवताश्माभ्यो नमः. प्रणयामि विनियोगः. शेंडा तुमच्याकडे. तथाप्रमाणे देवताश्माभ्यो नमः. नामी कृपाकृतः देवताश्माभ्यो नमः. प्रणयामि विनियोगः. नाही दुर्वा तुम्ही फिरवा. हा तथाप्रमाणे देवताश्माभ्यो नमः. नामी कृपाकृतः देवताश्माभ्यो नमः. प्रणयामि विनियोगः. देवताभ्यो नमः. प्रतिवशति ध्येयनो प्रचोदयात्. अलंकारार्धे दोघांनी त्या याच्यावरती अक्षता घालायच्या. अलंकारार्धे अक्षतां समर्पयामि. अक्षताश्रयी शृंगमं विराजितं यं कामी शरदार्थो देवताश्माभ्यो नमः. प्रणयामि विनियोगः. देवताभ्यो नमः. दोघांनी दोन्ही हात जोडा. ओम देवताभ्यो नमः. प्रणयामि विनियोगः. देवताभ्यो नमः. सर्वेषामाश्रया भूमिवराहेन समुद्धता. ओम अनंत षष्ठी देवताभ्यो नमः. अनंत सश्यदात्रियाता नमामि वसुंधराम. ओम इति भूमिस्पुष्टत्वाः. ओम देवताभ्यो नमः. ओम पृथ्वी त्वयाः धृताः लोकाः लोकमातरः ए भूताः विघ्नकर्तारस्थे गच्छन्तु शिवाज्ञयाः अपक्रामन्तु भूतानि हि पिशाचाः सर्वतो दिशं सर्वेषाम् अविरोधेन पूजा कर्म. ओम समापयेतं जगर्षस्माभ्यो नमः. डाकिनी यक्ष वेताल राक्षसः देवताश्मास्तु नामी कृपाकृतः देवताश्माभ्यो नमः. प्रणयामि विनियोगः. मृत्युश्रीमयी ध्येयनो प्रचोदयात्. दोघांनी जमिनीला
नतमस्तक होऊन एक नमस्कार करा. तदाप्रमाणे हरिपदाभ्यो नमः साष्टांगे नमस्कारोमि नमस्कारार्थै पुरस्तादं समर्पयामि. अगच्छति पदोषति योराशे जगद्वदे वर्षस्माभ्यो नमः नाशिलाभ्यो नमः नाभिर्वासं हरिपदाश्माभ्यो नमः प्राणायामे विनियोगा हरिपदाभ्यो नमः वर्गदिवशति मयि ओम धियो नो प्रचोदयात्. ओम मृदवचनादिवचनवचननिवर्षस्माभ्यो नमः. प्रथम तुम्हाला आचमन करायला लावलं, बरोबर आहे. आचमन म्हणजे 3 पाळ्या पाणी स्वतःच्या पोटामध्ये घ्यायला लावलं आणि 4थ्या वेळेचं पाणी तामणामध्ये सोडायला लावलं. रोज आंघोळ करतो ही आपली बाह्य शुद्धी झाली. म्हणून शास्त्रानं आचमनाचा प्रकार 2 वेळेला सांगितलेला. त्या पद्धतीनं 2 वेळेला आचमन करून संकल्परित्या 2 पाळ्या पाणी आपण त्या तामणामध्ये सोडलेलं आहे. त्यानंतर या पूर्ण कर्मातली पहिली पूजा भूमीची सांगितली. कारण या जागेमध्ये आपण वास्तव्य केलं, या जागेमध्ये राहिलो, या जागेचा आशीर्वाद घेतला आणि तो आशीर्वाद तुम्हा सर्वांना लाभलेला आहे. आणि त्या जमिनीच्या भूमीच्या आशीर्वादानं तुमच्या मातोश्रींना काशी जाण्याचा योग आला, बरोबर आहे. आता आपण भूमीची पूजा केली, पाणी सोडलं, तिचा मानपान वहिनीने हळदी कुंकू वगैरे केला, त्याच्यावरती अक्षता वाहिल्या, त्याच्यावरती बेल फुलं तुळशी दुर्वा सगळा मानपान तिला दिला आणि तिला सांगितलं की आज तुझी मी पूजा करतोय. पण इथून पुढे 3 महिन्यानं 6 महिन्यानं 9 महिन्यापर्यंत किंवा वर्षापर्यंत आमच्या मातोश्रींना दुसऱ्या तीर्थक्षेत्राचा लाभ मिळावा आणि दुसऱ्या कोणत्याही तीर्थक्षेत्राला त्यांना जाण्याचा योग प्राप्त व्हावा म्हणून आपण भूमीची आराधना आणि तिची प्रार्थना आपण केली. तदा वनदशमा नमः नामी प्रभागो 10 दिवदशमा नमः.